भोंदू खरातच्या प्रकरणाचं पुढे काय झालं आणि पुढे काय होईल माहित नाही, पण आत्ताचा काळ पाहता अशा भोंदू खरात सारखी पिलावर जन्मास येणं साहजिक आहे. म्हणून आता सावध तो सुखी. देवावर श्रद्धा असावी, पण अशा भोंदू बाबांवर अंधश्रद्धा नसावी. तुम्ही म्हणाल, आता ह्या विषयावर का बोलतेस? कारण आज अशाच एका दुसऱ्या भोंदू खरातचा कारनामा समोर आलाय. नमस्कार, मी तनया आणि आपण पाहताय प्रहार डिजिटल. ही घटना जरी उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातली असली तरी आपल्याला या घटनेतून काहीतरी शिकणं महत्वाचं ठरेल. कल्पना करा, तुम्ही एखाद्या आध्यात्मिक गुरुचे व्हिडिओ पाहताय, त्याचं इंग्रजी आणि हिंदीतील प्रभावी प्रवचन ऐकताय. तो IIT मध्ये शिकलेला आहे, मोठ्या कंपनीत लाखोंच्या पगाराची नोकरी केलेली आहे आणि आता अध्यात्माचा मार्ग निवडलेला आहे. कोणालाही तो विश्वासार्ह वाटेलच. ही आहे अभिषेक मिश्रा उर्फ आदिकर्ता नारायण दास याची धक्कादायक कथा. उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील राधाकुंड परिसरात गेली 4 वर्ष हा तरुण स्वतःला कथावाचक आणि आध्यात्मिक गुरु म्हणवत होता. त्याचं राधा कृपा अमृता नावाचं YouTube चॅनल होतं. सोशल मीडियावर हजारो लोक त्याचं प्रवचन ऐकत होते. विशेष म्हणजे तो फक्त धार्मिक भाषण देत नव्हता, तर इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये तो अध्यात्म, करिअर आणि जीवनातील यशाबद्दल मार्गदर्शन करत होता. लोकांना वाटत होतं की हा एक विद्वान आणि संस्कारी व्यक्ती आहे, पण पोलिसांच्या तपासात वेगळीच कथा समोर आली. 25 मे 2026 रोजी छत्तीसगड मधील BSc नर्सिंग शिकणाऱ्या एका 22 वर्षीय विद्यार्थिनीने गोवर्धन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिने केलेला आरोप अत्यंत गंभीर होता. तिच्या म्हणण्यानुसार आरोपीनं आध्यात्मिक मार्गदर्शन आणि उज्ज्वल भविष्यासाठी मदत करण्याचं आश्वासन देत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला अंमली पदार्थ देण्यात आले, तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि तिचे व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेलिंग सुरू करण्यात आली. इतकंच नाही तर हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल 5 लाख रुपयांची मागणी केल्याचाही आरोप करण्यात आलाय. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली. 1 जून रोजी पोलिसांनी राधाकुंडमधील त्याच्या आश्रमासारख्या निवासस्थानावर छापा टाकला. छाप्यात 2 तरुणी आणि एका तरुणाची सुटका करण्यात आली. याशिवाय आरोपीच्या मोबाईल मधून अनेक पुरुष आणि महिलांची अश्लील छायाचित्रेही सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी मोठी असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार एकदा का महिला त्याच्या प्रभावाखाली आल्या की तो प्रेम आणि परस्पर संमतीवर आधारित असलेल्या हिंदू विवाहाच्या 8 पारंपरिक प्रकारांपैकी एक असलेल्या गंधर्व विवाहाचा प्रस्ताव ठेवत असे आणि शोषणासाठी त्याचा बहाणा म्हणून वापर करत असे. पुढे असाही आरोप करण्यात आलाय की तो पीडितांवर लैंगिक अत्याचार करण्यापूर्वी आणि त्या कृत्यांचं चित्रीकरण करण्यापूर्वी प्रसाद देण्याच्या बहाण्यानं त्यांना मादक पदार्थ मिसळलेलं दूध देत असे. तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली, ती म्हणजेच आरोपी अभिषेक मिश्रा हा साधा व्यक्ती नव्हता. त्यानं IIT रुड़की मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं होतं. एका खासगी कंपनीत तो वार्षिक सुमारे 20 लाख रुपयांच्या पगारावर काम करत होता. मात्र काही वर्षांपूर्वी त्यानं नोकरी सोडली आणि मथुरेत येऊन स्वतःची आध्यात्मिक प्रतिमा निर्माण करण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार त्यानं YouTube, सोशल मीडिया आणि LinkedInचा अतिशय योजनाबद्ध पद्धतीनं वापर केला होता. विशेषतः त्यानं अभियंता, व्यावसायिक आणि सुशिक्षित तरुणींना लक्ष केलं होतं. आध्यात्मिक मार्गदर्शन, करिअरमध्ये मदत आणि वैयक्तिक विकासाच्या नावाखाली त्यांच्याशी संपर्क साधला जात होता. विश्वास जिंकला जात होता आणि त्यानंतर सुरू होत होता शोषणाचा कथित खेळ. सध्या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणातील इतर संभाव्य पीडितांचा शोध घेत आहेत. तसेच आरोपीची संपूर्ण पार्श्वभूमी आणि त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही चौकशी सुरू आहे. पण या संपूर्ण घटनेतून आपल्याला काय शिकायला मिळतंय? तर पहिली गोष्ट, कोणतीही व्यक्ती कितीही विद्वान, प्रसिद्ध किंवा आध्यात्मिक असल्याचा दावा करत असली तरी तिच्यावर अंधा विश्वास ठेवू नका. दुसरी गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर दिसणारी प्रतिमा आणि वास्तविक व्यक्तिमत्व यात मोठा फरक असू शकतो.
आणि तिसरी व सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच जेव्हा कोणी अध्यात्म, करिअर किंवा वैयक्तिक मार्गदर्शनाच्या नावाखाली तुमच्यावर अनावश्यक नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सावध व्हा, कारण प्रत्येक गुरु खरा नसतो आणि प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे चांगलेच हेतू असतील असंही नाहीये. ही घटना मथुरेतली जरी असली तरी तिचा संदेश संपूर्ण समाजासाठी आहे. सजग राहा, सुरक्षित राहा आणि कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापूर्वी पडताळणी करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास आपल्या या प्रहार डिजिटलला सबस्क्राईब करायला विसरू नका.